गाईज आत्ता आम्ही पोचलो आहे रियाद झूच्या एंट्री गेट जवळ आणि आत्ता आम्ही ॲक्च्युली जस्ट एंट्री फ्री आहे, फक्त त्याला बुकिंग करावी लागते. सो बुकिंग ॲपवरनं केलं आहे रजिस्ट्रेशन आणि आत्ता आम्ही एंट्री घेणार आहे तिथे. गाईज आत्ता आम्ही एंट्री केली आतमध्ये आणि आम्हाला मॅप पण दिलाय. हा हे मॅप बुक आहे आणि एंट्रीला मस्त त्यांचं ॲक्च्युली ते सर्कस टाईप असं म्युझिकल वाजवता येते अतिशय आणि लहान मुलांसाठी खूप मस्त आहे, ते एन्जॉय करताय. आणि एंट्रीला इकडे हे फ्लेमिंगोचं सेक्शन आहे. तर गाईज हे झोपलेले सील आहे आणि हा एक इथं पोहतोय. सो गाईज आता हे पीच फेस लव बर्ड्स आपण बघणार आहोत. हा बघा इथं एक बसलाय. तर गाईज हा कुठला पक्षी माहिती नाही, पण हा एका पायावर बसला आहे इथे. हे दोनच आहे इथे. याचं नाव कुठं लिहिलंय ते बघतोय आम्ही. काय नाव आहे याचं? तर याचं नाव आहे अदबीम स्ट्रोक. तर हा पिंक नेक पॅरेट आहे इथे सगळे हे. तो इथे हे लॉंग बिल्ड कोरेला हा आहे. आणि त्याच्याच बाजूला हा पक्षी आहे, त्याचं नाव ग्रेट इंडियन बस्टार्ड. तर आता जाऊ आपण पुढच्या सेक्शनमध्ये आणि हे बर्ड्स सेक्शन आहे. तर सुरुवातीला आम्ही थोडे एक दोन ॲनिमल कवर केले आणि त्याच्यानंतर हे जवळच बर्ड सेक्शन होतं. तर हे बर्ड सेक्शन आम्ही पहिले कवर करतोय. आणि हा गाईज बघा, हा कलरफुल पॅरेट, आफ्रिकन पॅरेट बोलतो आपण त्याला. तर याचं नाव जे आहे ब्ल्यू अँड येल्लो मॅको. आणि एकच आहे इथे. हा कुठे गेला रे, दिसत नाही. तर गाईज हे बर्ड्स ॲव्हेरी आहे. तर याच्यामध्ये आम्ही आतमध्ये चाललो आहे आणि इथे आतमध्ये भरपूर सारे टाईप्स ऑफ बर्ड्स आहे. तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे. एक प्रकारचं असं वाटतं की पिंजऱ्याच्या आत आहे आणि पक्ष्यांबरोबर आहोत. हा कोणता पक्षी आहे माहिती नाही,
हा पाण्यात पूर्ण मान आतमध्ये घालते खाण्यासाठी. हा बदक डॉग टाईपच आहे. आणि ते पक्ष्यांचे आवाज खूप मस्त वाटतात ऐकायला. सुट्टी मारता येते असे खूप प्रॉपर. हो, अरे हा फोटो तुम्हाला पण आवाज येत असेल. आणि हे प्रकार आहेत. तर गाईज इथे एग्स पण आहे आणि इथं एक हा गाईज आता आम्ही पुढच्या सेक्शनकडे चाललो आहे आणि तिकडे व्हाईट टायगर्स आणि लायन वगैरे आहे. तर गाईज लायन हे खूप जवळून बघायला भेटतं. ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये कसं येतं आहे आता माहिती नाही. तो तिथं मेल लायन झोपला आहे आणि इथे फिमेल एक बसली आहे सावलीमध्ये आणि इथे एक फिमेल बसली आहे, झोपली आहे. ॲक्च्युली ते सँडच्या कलरमध्ये कळूनच आलं नाही सुरुवातीला आणि त्यांचा कलर आणि ते खालच्या सँडचा कलर एकदम सेमच आहे. आता हे व्हाईट टायगर आहे इथे. हा एक इथे आलाय, एक इथे बसलाय, 4 आहे माझ्या तिकडे पण आहे आणि एक हा इथे बसलाय. तर गाईज हा व्हाईट टायगर. खूप जवळून बघायला भेटते ॲक्च्युली. घरी घेऊन जा. खूप आहे तिथं आणि हे 4-5 आहे तिथं. हे सगळे लाईनीशीर बसले तिथे. तर हा आता रकून आहे. हा इथे एक आहे आणि एक तिकडे एक होता. आणि हे 2 इथं हिप्पो झोपलेत. एक त्या साईडला. तर गाईज हा रकून आता एकदम जवळून बघायला भेटतो. तर आता हे इथं इलँड, हा पण मूळ आफ्रिकेचा आहे. भरपूर सारे आहेत तिथे, मोठे पण आहे आणि छोटे पण आहे.
तर इथे हे डिअर आहेत. شوف دب دب هنا هنا شوف دب كبير हा एवढा एकच आहे. ते हे झेब्रा आहेत. ते मळली आहे. तर गाईज हे जिराफ. झेब्रा आणि जिराफ एकसाथ आहे. आणि हे पण आहे. तर गाईज हे रेड कॅंगारूज. आणि इथे शामृग आहे. بعد عنها بعد عنها رخصتين بعد عنها لا 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 هذا كبير تعال تعال يا هي عزام आता हा ब्लॅक लेपर्ड. हा इकडे एक आहे. हा इथे एक झोपला आहे. आले आले आले. तर गाईज आहे जागवार. حصل إشارة للأدب مش عارف هنا واو ما شاء الله شو بيسوي؟ هذا فكرت تصوير بس لا लहान मुलांसाठी खेळण्यासाठी थोडीशी जागा पण आहे. आता हे आऊल हाऊस आहे. तर त्यामध्ये जाऊन बघू आऊल आपल्याला दिसतात की नाही. Baby monkeys.
तो तिथून हवर आहे तिथे बुडबुडी येते. Stay away from the glass. Please, thank you. तर गाईज आत्ता आम्ही सगळे झू पूर्ण कवर केला आहे आणि मस्त खूप छान होता एक्सपिरियन्स आणि हो. खूप सारे ॲनिमल बघायला भेटले, खूप जवळून बघायला भेटले आणि झू अतिशय मस्त आहे, फ्री एंट्री आहे आणि खूप स्वच्छता पण आहे, त्यामुळे खूप भारी वाटलं इथं येऊन आणि मस्त टाईम स्पेंड झाला आमचा दोघांचा. खूप हो. दिवसातून बाहेर आलो इथं, त्यामुळे खूप भारी वाटलं आहे. तर आत्ता आम्ही इथं व्लॉग एंड करतो आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. यस, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्ही सुद्धा आला तर विजिट नक्की करा. हो. इथे एंट्री फ्री आहे, फक्त आपल्याला बुकिंग्स करावे लागतात विदाऊट कॉस्ट आहे. जेणेकरून स्कॅन करावं लागतं एंट्रीच्या टायमिंगला आणि टायमिंग आहे ह्याचा 9 ते 5. शक्यतो आलं तर 1-2 तासामध्ये कवर होतं पूर्ण. आणि शो वगैरे आहेत एंटरटेनमेंटसाठी, लहान मुलांना खेळायला वगैरे पण आहे, तर खूप छान वाटतं. आणि जवळून प्राणी वगैरे बघायला भेटतात. काही ठिकाणी नव्हते प्राणी ॲक्च्युली, मला पण माहिती नाही त्याचं रिझन काय होतं, बट म्हणजे असं कोल्हा वगैरे असं ते नव्हते, त्यांचे नाव वगैरे लावले होते पण ते नव्हते तिथे. तर आणि यामध्ये रियादमध्ये असं एवढं हीट असल्यामुळे तरी पण त्यांनी व्यवस्थित मेंटेन केले त्या गोष्टी सगळ्या. आणि सो खूप क्लीन वगैरे आहे, बसू शकता. फक्त खायला वगैरे आतमध्ये अलाउड नाही आहे. आतमध्ये शॉप्स वगैरे सगळे आहेत, तुम्ही नक्की एन्जॉय करा. आणि तुम्ही आला तर इथे नक्की या. आम्ही ते ॲप व्हिडिओमध्ये ॲप कोणता आहे ते शो करूच स्क्रीनवर, तुम्ही बघालच. आणि त्याच्यातून तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता. आणि ही ऑन डेटला करायची, ज्या दिवशी तुम्ही जाणार आहात त्याच दिवशी. आदल्या दिवशी रात्री वगैरे नाही. जेव्हा झू सकाळी ओपन होतं त्याच्या आधी 1-2 तास आधी चालू होतं ते बुकिंगसाठी. सो तुम्ही तेव्हा बुकिंग नक्कीच करा. तर आत्ता व्हिडिओ एंड करतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.